हॅलो, हाय एव्हरीवन. कसे आहात तुम्ही? आशा करते की आनंदात असणार आणि आनंदातच असायला पाहिजे. मी सुषमा तुम्हा सगळ्यांचे शूज मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर फायनली आता मनस्वीचे पेपर संपलेले आहेत आणि मनस्वी रोज घरी राहणार आहे. म्हणजे तितकाच घरी मस्तीचं वातावरण राहील, कारण की मनस्वी खूप जास्त मस्त्या करतो आणि सोबतच आहे दादू तिच्यासोबत मस्त्या करायला. तर आता रोजच त्यांचा गोंधळ राहणार आहे आणि तिची एक्झाम होती, तर त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ तुमच्यासोबत रोज शेअर करत नव्हती. तर आता मला हे रोज शेअर केले पाहिजे आणि करणार आहेत रोजच शेअर. तसेच मला आणखी एका विषयावर बोलायचं होतं, जो की एक नवीन जी आर आलेला आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. की डी एड, जसं की आता माझं डी एड झालेलं आहे आणि पेपर वन मी पास आहे सी टी ई टीचा. 82च मार्क आहे, खूप जास्त मार्क नाही आहेत, पण ते क्वालिफाईड होतं. तर डी एड असं एक जी आर आलेला आहे. मी व्हिडिओ बघितले 4-5, तर त्याच्यामधून माझ्या लक्षात आलं आहे की डी एडवाल्यांवर अन्याय होत आहे. आणि ते खरंच आहे, कारण की समायोजन जेव्हा तुम्ही करतात, तर तुम्ही समोरच्या वर्गांसाठी करू शकता ना. 1 ते 5साठीच केलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. तर आमचं तिथे फक्त डी एडच झालेलं आहे. मग आम्ही डी एडवाल्यांनी कुठं जायचं? हा मोठा प्रश्न आहे की नाही? तर असं नाही व्हायला पाहिजे होतं. हे खूपच चुकीचं आहे. कारण की तर डी एड करायला तितकेच पैसे लागलेले आहे आणि तुम्ही म्हणता की बी एडवाल्यांना डी एडवाल्यांची जागा म्हणजे ते समायोजन करायचं तशा पद्धतीने. आता मला मी जे व्हिडिओ बघितले आहेत त्याचं मला जास्त एक्सप्लेनेशन करता येत नाही आहे, पण जेवढं काही मला समजलं मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. की समायोजनची जागा घ्यायची आहे, बी एडवाल्यांना घेणार आहे त्याच्यामध्ये. तर हे असं नाही करायला पाहिजे, कारण की आमचं फक्त आता डी एड झालेलं आहे आणि आम्ही पेपर वन पण दिलेला आहे टी ई टीचा. सी टी ई टीचा पेपर वन दिला आहे. मग आम्ही बी एड केलेलं नाही. मग आम्ही बी एड केलेलं नाही, तर मग आम्ही घरीच बसून राहायचं का? सांगा. हा एक मोठा प्रश्न आहे ना. आता तुम्ही आमच्या जागा का बरं देत आहात? तुम्ही समोरच्या वर्गावर पण जाऊ शकता, की बी एडवाला खूप साऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. जसं की 7वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीकडे जाऊ शकतात. पण डी एडवाले नाही जाऊ शकत ना. मग तुम्ही बी एडवाल्यांना 1 ते 5 पदासाठी का बरं नेमणूक करत आहात समायोजन म्हणून? आणि आणखी एक मुद्दा म्हणायचं झाल्यास, तर मग डी एड खोलायलाच नाही पाहिजे होतं. जर तुम्हाला बी एडचंच शिक्षक 1 ते 5साठी द्यायचं होतं, तर डी एड कशासाठी ओपन केलेलं आहे? आहे की नाही? तर हे खूप चुकीचं आहे आणि खूप अन्याय होत आहे असं मला तरी वाटत आहे. आणि याचा खूपच दुष्परिणाम डी एडवाल्यांना भोगावे लागणार आहेत, कारण की आता एवढी वय झालेली आहे की आम्ही बी एड नाही करू शकत आणि बी एड करायचं गेलं म्हटलं तर ते पुन्हा मुलं बाळं झालेले आहेत, अभ्यास वगैरे नाही औषध, म्हणजे आमचं वेस्टच केलेलं आहे डी एड करणं. आमचे पैसे वेस्ट गेलेले. आमच्या आईवडिलांनी एवढ्या मेहनतीने शिकवलं, ते सगळं वेस्ट गेलेलं आहे, असंच म्हणायला काही हरकत नाही. तर हे न्यूज जेव्हा ऐकली तेव्हा खूप बेकार वाटलं. आता बघा, आम्ही टी ई टीचा पेपर वन, सी टी टीचा पेपर वन क्वालिफाईड केलेलं आहोत एवढे. कारण की पहिल्या एकाच फटक्यामध्ये काही म्हणजे एक्झाम फॉर्म भरला पहिल्यांदा आणि पहिल्यांदाच ठिकाणी निघालो असं नाही राहत. कारण की टी ई टी पण एवढी टफ झालेली आहे की खूप जास्त झालेली आहे. जो देतो ना त्यांनाच समजते. आणि तुम्ही आता म्हणता की इथे समायोजन करायचं 6 ते 8वाल्या म्हणजे बी एडवाल्यांनी. तर हे खरंच खूपच बेकार झालेलं आहे. काय माहीत कसं काय सुचतं सरकारना असं, की असं करायला पाहिजे, असं होणार, मग समायोजन करणार. हे खूप चुकीचं आहे. बी एडवाले वेगवेगळ्या क्षेत्राकडे जाऊ शकतात, पण डी एडवाले जाऊ शकत नाही. हा साधा मुद्दा कसं सरकारना समजत नाही हेच मला कळत नाही. तर हे खरंच आमच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे. आता मला खूप कमी मार्क आहेत, 1 ते 7 मार्क, म्हणजे काही खूप जास्त नाही झाले, कमीच आहे. टेटमध्ये 1 ते 7 मार्क होते आणि आता जागा वाढीसाठी खूप मोर्चे, आंदोलन हे ते सुरू होते आणि मी पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की आंदोलन होणार आहे. तर तुम्ही जवळचे असेल तर सहभागी व्हा. पण जर आता जागा वाढीव होणार आहे, म्हणजे जागा वाढीव होतील किंवा समोरही येतील, पण डी एडवाल्यांना त्याचा काय फायदा होणार आहे जर समायोजन होत असेल तर?
हां, तर ह्या जागा जास्त येऊनही कोणता फायदा आहे, असं मला वाटत आहे. आता बघूया काय होतं तर. कारण की आता काहीच शब्द नाही आहेत. जेव्हा असे जी-आर निघतात ना, तेव्हा शब्द नाही पडत. सुचत नाही की काय बोलायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे, असं आहे. तर मी आता खूप हताश झालेली आहे. जेव्हा जी-आरचे न्यूज वगैरे ऐकले, तेव्हा असं वाटलं होते एक आशेचे किरण का नाही चला शेवटच्या थर्ड लिस्टमध्ये तरी आपला नंबर येईल किंवा लागेल. थोडंसं वाटत होतं. पण आता तेही आशा संपलेली आहे. मला वाटत नाही की सिलेक्शन होईल म्हणून. आणि मी असं बोलायला नाही पाहिजे, पण असं मी म्हणते की मी आता हा डी-एडचा विचार सोडणार आहे आणि टी-ई-टीची जे काही एक्झाम देतो म्हणत होती, तो विचार रद्द करून दुसऱ्या क्षेत्राकडे जाईन. जसं की आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर तलाठीचा वगैरे अभ्यास करीन किंवा प्रायव्हेटमध्ये जॉब करेन. 4-5 हजाराला जे काही मिळेल ते. असंच करावं लागेल, कारण की आता तो असे असा जी-आर निघाला आहे, तर नाही आहे पॉसिबल. ती पण जी काही आशा होती, ती पण आता काही आशा आलेली नाही आहे. तर बाकी एवढंच. मला जेवढं माहिती झालं त्याच्यानुसार मी म्हणत आहे आणि माझे मत व्यक्त करत आहे. माझ्या भावना व्यक्त करत आहे की असं व्हायला नव्हतं पाहिजे. हा जी-आर खरंच खूप चुकीचा आहे. तुम्ही बी-एडवाल्यांसाठी वेगळे सोर्सेस उपलब्ध करून द्या, कारण की त्यांना 6व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत बी-एड धारक चालू शकतो. पण डी-एडवाल्यांना हा पॉसिबलच नाही. 1 ते 5 साठीच हा डी-एड वर्ग आहे. त्याच्यामुळे हा विचार करायला पाहिजे, असं मला वाटते. तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय वाटते? कारण की मला जे वाटते ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही वाटत असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि आता उन्हाळा लागलेला आहे. मस्त पाणी प्या भरपूर. एवढंच म्हणेन. मस्त भरपूर पाणी प्या आणि निवांत झोपा. अभ्यास वगैरे काही करू नका. काही होत नाही अभ्यास केल्याने. असेच व्हिडिओ बनवत जा, टाकत जा आणि पैसे कमवत जा यूट्यूबवरून. तर ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत आले असल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदात राहा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.